श्रीमंती देणारी जन्मतारीख कोणती? नशीबवान लोकांचा गुपित जन्मदिनांक. ज्योतिषानुसार श्रीमंती मिळवणारे दिवस. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक अत्यंत गूढ पण रोचक विषय जाणून घेणार आहोत. श्रीमंती देणारी जन्मतारीख कोणती? काही लोक जन्मताच नशीबवान असतात. त्यांना पैसा, यश, प्रतिष्ठा आणि संधी सहजच मिळतात. पण असं का होतं? त्याचं उत्तर आहे त्यांच्या जन्मतारखेमध्ये दडलेलं नशिबाचं रहस्य. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या तारखेला जन्मलेले लोक खरंच श्रीमंत होण्याचं भाग्य घेऊन येतात. अंकशास्त्र. अंकशास्त्र म्हणजे काय? मैत्रिणींनो, प्रत्येक तारखेला एक विशिष्ट अंक असतो आणि त्या अंकामागे एक ग्रहशक्ती काम करत असते. ही ग्रहशक्ती आपल्या आयुष्यावर, विचारांवर आणि यशावर प्रभाव टाकत असते. उदाहरणार्थ 1 तारखेला जन्मलेले लोक सूर्य ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात आणि सूर्य म्हणजे नेतृत्व, सत्ता आणि कीर्ती. म्हणूनच हे लोक नेहमी पुढे राहतात. अंकशास्त्र सांगतं जन्मतारखेचा आकडा म्हणजे तुमच्या जीवनाचा कंपन क्रमांक असतो. तो कंपन तुम्हाला श्रीमंतीकडे किंवा संघर्षाकडे नेतो. श्रीमंती देणारे अंक कोणते? 1 आणि 10 तारखेचा जन्म. सूर्यग्रहाच्या प्रभावाखाली हे लोक असतात. हे लोक आत्मविश्वासपूर्ण, धाडसी आणि नेतृत्व गुण असलेले असतात. व्यवसाय, राजकारण आणि प्रशासकीय पदांवर यशस्वी होत राहतात. पैशाचे नियोजन हे लोक उत्तम करतात आणि आर्थिक स्थैर्य मिळवतात. पुन्हा 3, 12, 21 आणि 30 तारखा. हे लोक गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात. गुरु म्हणजे ज्ञान, शिक्षण, आर्थिक समृद्धी. हे लोक शिक्षण, अध्यापन, धार्मिक कार्य किंवा सल्लागार क्षेत्रात प्रगती करतात. त्यांच्याकडे पैसा आणि प्रतिष्ठा दोन्ही असते. 5, 14 आणि 23 तारखे. हे लोक बुध ग्रहाशी संबंधित असतात. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि व्यापारी बुद्धी. हे लोक व्यवसाय, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रात चमकतात. लहान वयातच पैसा कमवतात आणि नवीन कल्पनांनी यश मिळवतात. आता बघा 6, 15 आणि 24 तारखा. हे लोक शुक्र ग्रहाच्या अधिपत्याखाली असतात. शुक्र म्हणजे वैभव, सौंदर्य आणि आरामशीर जीवन. हे लोक कलाक्षेत्र, सिनेमा, फॅशन, शिवणकाम, डिझाईन क्षेत्रामध्ये नाव कमवतात. आयुष्य श्रीमंतीने आणि ऐश्वर्याने भरलेलं असतं. 8, 17 आणि 26 तारखा. बघा 8, 17 आणि 26 तारखा. शनी ग्रहाशी संबंधित लोक मेहनती, प्रामाणिक आणि चिकाटी असलेले. त्यांना सुरुवातीला संघर्ष असतो, पण नंतर अपार यश मिळतं. श्रीमंती मिळवण्यासाठी हे लोक जबरदस्त प्रयत्न करत राहतात आणि शेवटी श्रीमंत होतात. कधी-कधी फक्त तारखाच नाही, तर महिना आणि वर्षसुद्धा महत्त्वाचं असतं. उदाहरणार्थ, जर एखादा व्यक्ती 8 जानेवारी, 17 जानेवारी, 17 फेब्रुवारी किंवा 26 मार्चला जन्मला असेल, तर त्याचं 8 हे अंकशास्त्रात शक्तिशाली संयोजन असतं. जर जन्मतारखेत 1 आणि 5 हे दोन्ही अंक असतील, तर ती व्यक्ती सूर्य-बुध योग घेऊन आलेली असते. हा योग अपार श्रीमंती देतो. आणि 6 असलेली तारीख म्हणजे गुरु-शुक्र योग. हा योग वैभव, आलिशान घर आणि आदर देतो. अमुक व्यक्तीचा जन्म समजा 16 जूनला झाला, तर त्यांचा ग्रह म्हणजेच शुक्र ग्रह. अंक तारीख 6. सौंदर्य आणि श्रीमंती म्हणजे या तारखेला जन्मलेले लोक लक्झरी लाईफ जगतात. आपल्या जन्मतारखेनुसार उपाय बघा. तुमच्या जन्मतारखेनुसार काही साधे पण प्रभावी उपाय करून तुम्ही श्रीमंती वाढवू शकता. 1 आणि 10 तारखेला जन्मलेल्यांनी रोज सूर्याला अर्घ्य द्यावे. 3 किंवा 12 तारखेच्या लोकांनी गुरुवारी पिवळं कापड वापरावं. 5 आणि 14 तारखेला जन्मलेल्यांनी बुधवारी गणपतीची पूजा न विसरता करावी. 6, 15 आणि 16 तारखेला जन्मलेल्यांनी शुक्रवारी देवीला पांढरे फूल अर्पण करावेत.
8 आणि 17 तारखेच्या लोकांनी शनिवारी गरिबांना काळे कपडे, तेल किंवा लोखंड द्यावे. हे उपाय तुमचं आर्थिक भाग्य प्रबळ करतात. श्रीमंती फक्त तारखेत नाही तर आपल्या विचारातही असते. मैत्रिणींनो, ही जन्मतारीख आपल्याला एक दिशा देते, पण श्रीमंती मिळवण्यासाठी कर्म, सकारात्मक विचार आणि प्रयत्नसुद्धा तितकेच करावे लागतात. हे महत्त्वाचं आहे. जन्मतारखेनं बीज दिलं, पण त्या बीजातून झाड वाढवायचं काम आपलं आहे. तुमचा विचार सकारात्मक असेल आणि तुम्ही स्वामी कृपेवर श्रद्धा ठेवलीत तर तुमचं नशीब एक दिवस नक्कीच बदलणार. देवावरती श्रद्धा नक्की ठेवा. तर तुमची जन्मतारीख कोणती आहे? ती श्रीमंती देणाऱ्या तारखांपैकी आहे का? कमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप द्या. स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन धन, यश आणि आनंदानं परिपूर्ण होवो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.